हॅलो फ्रेंड्स, मराठी संस्कृती आणि परंपरांमध्ये दागिन्यांना विशेषतः हार या प्रकाराला अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील दागिन्यांचा वारसा हा पेशवेकालीन वैभव आणि मराठमोळी नजाकत यांचा सुंदर मिलाप आहे. तर आपण पाहूयात महाराष्ट्रातील पारंपरिक हार. कोल्हापुरी साज हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध दागिन्यांपैकी एक आहे. नावाप्रमाणेच याचे मूळ कोल्हापुरात आहे. यामध्ये सोन्याच्या पानांसारख्या आकाराचे 21 माळा असतात. प्रत्येक पानावर विशिष्ट अर्थ असतो. उदाहरणार्थ कमळ, मासा, कारले, चंद्र इत्यादी. हे मंगळसूत्राप्रमाणे सौभाग्याची लेणी मानले जाते. पुतळी हार हा दिसायला अत्यंत श्रीमंत आणि ऐतिहासिक वाटतो. सोन्याच्या नाण्यांसारख्याच गोल चकत्यांना, ज्याला पुतळ्या म्हणतात, एका रेशमी दोऱ्यात किंवा सोन्याच्या साखळीत गुंफले जातात. या नाण्यांवर सहसा लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असते, म्हणूनच याला लक्ष्मीहार असे म्हणतात. चिंचपेटी हा गळ्यालगत बसणारा दागिना आहे. यात मोत्यांच्या अनेक सरांना सोन्याच्या किंवा हिऱ्यांच्या चौकटीत गुंफलेले असते. पेशवे काळात चिंचपेटीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. ही नऊवारी साडीवर अत्यंत उठून दिसते. तन्मणी हा दागिन्यांचा राजा मानला जातो. यात मध्यभागी एक मोठा खडा किंवा नक्षीदार पेंडेंट असते आणि बाजूला मोत्याच्या 3 ते 4 सरा असतात. हे पेंडेंट सहसा रेशमी दोऱ्यांनी बांधलेले असते, ज्यामुळे ते गळ्याच्या मापाप्रमाणेच घट्ट किंवा सैल करता येते. मोहनमाळ सोन्याच्या गोल मण्यांची 1 किंवा 2 पदरी माळ म्हणजेच मोहनमाळ. हे दागिने वजनाला हलकी आणि दिसायला मोहक असल्याने दैनंदिन वापरासाठी किंवा लहान समारंभांसाठी उत्तम असतात. बोरमाळ बोराच्या आकाराचे सोन्याचे मणी एका माळेत गुंफलेले असतात. ही माळ प्रामुख्याने सणवाराला किंवा पूजेच्या वेळी घातली जाते. महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये मोत्यांचा वापर खूप जास्त होतो. याचे कारण असे की मोती हे सात्विकतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जातात. तसेच बहुतेक हार हे रेशमी, लाल किंवा हिरव्या दोऱ्यात गुंफलेले असतात, ज्यामुळे दागिन्यांची लवचिकता टिकून राहते.